देगलूर शहरामध्ये 45,247 मतदार आहेत। 13 प्रभागात 27 उमेदवार आहेत। आपण सर्व तुल्यबळ उमेदवार दिलेले आहोत। ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विकासाच्या मुद्द्यावर लढवत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोणत्याही इतर पक्षाशी समझोता नाही, कोणत्या प्रकारची युती नाही किंवा छुप युती नाही। आपल्याला माहीत आहे, मागच्या निवडणुकीच्या वेळेस काँग्रेस पक्षानं भाजपसोबत छुप युती केली होती। आपल्यासमोर लढत असताना त्यावेळेस माझी पत्नी अध्यक्ष होती, मी अध्यक्षपदाचा उमेदवार होतो। पण निवडणुकीमध्ये काँग्रेससोबत भाजप तर होती छुप युती, पण आमच्या काही सहकार्याने दगाफटका केला। त्यामुळे या निवडणुकीमध्ये माझा अल्पमताने पराभव झाला। पराभव झाल्यानंतरही आम्ही थांबलो नाहीत। दुसऱ्या दिवशी आपलं कार्यालय चालू झालं। तीच अखंड सेवा आपण चालू ठेवली। मध्यंतरी महाविकास आघाडीचं सरकार होतं। राज्याचे आरोग्यमंत्री नामदार राजेभाई टोपे यांच्या माध्यमातून आपण देगलूरच्या उपजिल्हा रुग्णालयाला सिटी स्कॅनची मशीन घेऊन आली। तटकर साहेबांच्या मतदारसंघात गेल्यानंतर पहिले मी वैश्विक योजना नवीन सुरू झाली होती। त्या योजनेच्या माध्यमातून देगलूर शहराचं प्रशासकीय इमारत उभा केली, नगरपालिकेची। छत्रपती शिवाजी उद्यानाचं सुशोभीकरण केलं। तत्कालीन गृहमंत्री कैलासवासी आराराबांच्या उपस्थितीमध्ये त्या दोन्ही वास्तूचं आणि शिवाजी उद्यानाचं लोकार्पण झालं। आज ज्या ठिकाणी आपण ही सभा बोलावली आहे, इथं शरदचंद्र पवार व्यापारी संघाचं मोठ्या प्रमाणात बांधकाम केलेलं आहे। त्यातून नगरपालिकेचं उत्पन्न वाढलेलं आहे। देगलूर शहराचा विकास आराखडा तयार करत असताना देगलूर शहराच्या संपूर्ण समाजाला, मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याक समाज आहे, त्या समाजाला आपण समोर ठेवून विकास आराखडा तयार करताना अनेक गोष्टी केल्या होत्या। परंतु दुर्दैवाने आपला पराभव झाला आणि ज्यांना आपण सत्ता दिली त्यांनी 5 वर्षात काय दिवे लावले आपण पाहिलं। मी अनेक कॉर्नर बैठकीमध्ये किंवा सभेत सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं 2007 ते 2017 या 10 वर्षामध्ये केलेली विकास कामं, आज तो जाहीरनामा प्रकाशित होणार आहे, ते विकास कामं आम्ही तुम्हाला दाखवतो। तुम्ही 5 वर्षात केलेली 2 कामं दाखवा। तरी काँग्रेसचा कोणता प्रवक्ता किंवा कोणता अध्यक्ष अजून समोर आला नाही 2 कामं दाखवायला। मित्रांनो, विकासाच्या नावानं गप्पा मारायच्या आणि विकासाच्या नावाखालून भ्रष्टाचार करून पैसे कमवायचं हे उद्योग त्या लोकांनी केलेले आहेत। आमच्या 10 वर्षाच्या काळामध्ये एकही भ्रष्टाचार आरोप नाही, एकही काम हलक्या दर्जाचं झालं नाही। ही वास्तू उभा टाकलेली आहे। या वास्तूला 15 वर्ष झाले। मागे कैलासवासी मशिनरी निलंबर व्यापार संकुल आहे, NHMचा दवाखाना आहे, समशाभूमीची सुरक्षा भिंत असेल किंवा समशाभूमी विकसित केलेला असेल, फायर स्टेशन असेल, फायरची गाडी असेल, वैकुंठ रथ असेल, म्हणजे असे अनेक कामं आपल्याला दाखवता येतात। ज्या पक्षात आम्ही काम करतो त्या पक्षामध्ये 20% राजकारण आणि 80% समाजकारण ही भावना आमचा पक्ष जोपासतो। आमचा पक्ष समाज विचाराचा कास धरलेला पक्ष आहे। आमच्या पक्षामध्ये कोणत्याही जातीवादी पक्षाची युती नाही। जे काही राज्यामध्ये आज काँग्रेस पक्षाचे लोक अल्पसंख्याक समाजाला बोलतं पतात देण्यासाठी सांगत आहेत की यांची युती आहे, ती एक आमची ॲडजस्टमेंट आहे। आणि आपल्याला आज काँग्रेस पक्षाची संपूर्ण देशामध्ये अवस्था जे खराब झालेली आहे। 4 वर्ष महाराष्ट्रामध्ये सरकार बदलणार नाही। काँग्रेस पक्षात सरकार तर येणं तर अवघड विषय आहे। त्यामुळे देगलूर शहराच्या विकासासाठी जे काही योगदान आम्हाला द्यायचं आहे त्यासाठी सत्ताची गरज असते। त्यामुळे आम्ही अजितदादाशी भेटून शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादीतून आम्ही अजितदादाकडे गेलो होतो। आम्ही पक्ष बदललेला नाही, फक्त आम्ही घर बदललंय। मोठ्या घरातून छोट्या घरात आलो, मोठ्या साहेबाकडून छोट्या साहेबाकडे। मित्रांनो, अजितदादाने अनेक कार्यक्रमात सांगितलंय की आमचा कोणत्याही जातीवादी पक्षाशी संबंध नाही, आम्ही कोणत्याही जातीय पक्षाचा थारा देत नाही। आणि आज महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेचे 2 आमदार पक्षाला घेणं शक्य होतं, तेव्हा दादांनी एक मुस्लिम उमेदवार दिला आहे। जिल्ह्यामध्ये अध्यक्षपदाची उमेदवारी देत असताना वैशालीताई कुलकर्णी या ब्राह्मण समाजाच्या धर्मामधला आहेत। हिमायतनगर आमचा मुस्लिम समाजाचा आमचा भाऊ थांबलेला आहे। सर्व पक्षाला सामावून घेऊन काम करण्याची दादांची पद्धत आहे। आपला सर्वांना माहितीच आहे, दादाचा वादा पण म्हणतात। दादांनी विकासाच्या कामासाठी कधी आपल्याला काही निधी काही पुढे द्यायचं बोललेलं आहे। देगलूर शहरातील अल्पसंख्याक समाजाच्या तरुणांना मौलाना आझाद अल्पसंख्याक महामंडळाच्या वतीनं 100 युवकांना रोजगार देण्याचं दादाने मान्य केलं आहे। अल्पसंख्याक समाजाचे जे प्रश्न असतील, मी आज आपल्या सर्वांना जाहीररित्या सांगतो, नगरपालिकेची सत्ता आल्यानंतर अल्पसंख्याक समाजातील युवक युवतींनी 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये जे मेरिटनुसार मार्क घेतील त्यांना आपण शिष्यवृत्ती सुरू करू।
आर्थिकदृष्ट्या दुर्लभ असतील ते कोणत्याही समाजाचे असतील त्यांना आपण शिष्यवृत्ती सुरू करू, जेणेकरून आपल्या भागातील तरुणांना चांगल्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिकता येईल, त्याचं जीवन चांगल्या प्रकारे जगता येईल. आपण अपघाती विमा काढायचं मान्य दिल्या वचनामध्ये मागे आमच्या काळात अपघाती विमा होता. जर एखादा व्यक्ती अपघातात मृत्यू पावला तर त्याला विमा मिळायचा, त्या घरच्याला आर्थिक मदत मिळायची. पण ती योजना या लोकांनी बंद केली, ती आपल्याला परत चालू करायची आहे. सर्व समाजातील बांधवांना जे काही घरकुल योजना आहेत, आम्ही दादाची चर्चा झाली. बीज विपणन केंद्राची 30 एकर जमीन आपण नगरपालिका घ्यायची आहे. ती जमीन घेऊन त्या जमिनीचं आपल्याला डेव्हलपमेंट करायचं आहे. माडाच्या धर्तीवर तिथे काही सदनिका बांधून आपल्याला सोडत पद्धतीने द्यायचे आहे. मित्रांनो, देगलूर शहरामध्ये दुसरे उद्यान विकसित करणे असेल, त्याच्यानंतर गार्डन निर्माण करणे असेल, किंवा देगलूर शहराच्या ओपन जे स्पेस आहेत त्या सर्व स्पेसला सुरक्षा बीज बांधणं असेल आणि त्यामध्ये प्रत्येक समाजासाठी छोटे छोटे स्मारक आणि त्या भागातील वयस्कर माणसांना त्या ठिकाणी थोडासा बसून त्यांना तिथं श्वास घेता येईल चांगल्या प्रकारे, अशी आपल्याला व्यवस्था करायची आहे. देगलूर शहराची पाणी पुरवठा योजना कडेकडेतून येते आपल्याला माहितीच आहे, परंतु शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन आज आपण 3.5 दशलक्ष घनमीटर पाणी वापरतो, ते आपल्याला 4.5 दशलक्ष घनमीटर करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला नवीन यंत्रणा घेण्यावी लागणार आहे. 70 कोटी रुपयाचा पाणी पुरवठा नवीन प्रस्ताव प्रशासकीय मान्यता तांत्रिक मान्यतेसाठी औरंगाबादला पेंडिंग आहे. दादांनी तो प्रस्ताव मंजूर करायचा शब्द आपल्याला दिलेला आहे. विकासाच्या बाबतीत देगलूर शहरामध्ये नागरिकांच्या मूलभूत गरजा, सकाळी दररोज त्यांना पिण्याचं पाणी असेल, स्वच्छता असेल. आज स्वच्छतेच्या बाबतीत शहरामध्ये अत्यंत वाईट अवस्था आहे. शहरात तुम्ही कुठेही फिरा, आपल्याला अतिशय घाईतून जावं लागतं, दुर्गंधी आहे, अनेक आजार उद्भवत. मागच्या महिन्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव झाला होता. ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन आपल्या देगलूर शहराला 2007 ते 2017 या 10 वर्षात जो विकास आपण केलेला आहे त्या पद्धतीने शहराला पुढे घेऊन जायचं आहे. साहेब, जेव्हा मी निवडणूक पराभूत झालो 6 महिन्याच्या आत अनेकांनी सांगितलं की देगलूर शहर मागे गेलं. कोणी म्हटलं 5 वर्ष मागे गेलं, कोणी म्हटलं 10 वर्ष मागे गेलं. परंतु जे झालं ते झालं. त्यावेळेस माझ्या काही चुका असतील, काय आपल्या चुका असतील, पण ती सत्ता गेली, त्याचा आपण आता खंत मानू काही होणार नाही. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना आपला भरघोस मत निवडून द्यायचा आहे. अध्यक्षपदासाठी आपण सुशिक्षित सुसंस्कृत समाजातील महिलेला उमेदवारी दिलेली आहे. आज त्या BA शिकलेल्या आहेत. त्यांनी आम्हाला उमेदवार देताना सांगितलं होतं की भाऊ, मी महिला अध्यक्ष म्हणून निवडून येणार आहे आणि मला स्वतंत्र काम करण्यासाठी तुम्ही अधिकच्या महिला द्या. त्यामुळे 14 महिलाचं आरक्षण असताना सुद्धा आपण 18 महिलांना उमेदवारी दिली आहे, जे करून महिला सक्षमीकरण झालं पाहिजे. महिलांना स्वतःच्या पायावर उभा टाकायला होते. बचत गटाच्या महिला असतील, आमच्या गोरगरीब महिला भगिनी असतील, त्या सर्वांना जी लाडकी बहीण योजना मंजूर केली ती दादांनी केली आणि तटकरे साहेबांच्या मुलींनी केली. या लोकांनी समाजातील प्रत्येक घटकाला संधी देण्याचं काम केलं आहे. आज दादांच्या मंत्रिमंडळामध्ये सर्व जाती धर्माचे नेते आहेत. हासन मुश्रीफ साहेब मुस्लिम समाजाचे आहेत, भुजबळ साहेब OBC समाजाचे आहेत, अण्णा बनसोडे हे दलित समाजाचे आहेत. म्हणजे जातीभेद कोणताही न वापरता तटकरे साहेब OBC आहेत. त्यानंतर नाईक साहेब बंजारा समाजाचे आहेत. असे अनेक लोक आहेत, आपल्याला सांगता येतील. त्या लोकांना दादांनी संधी दिली आहे. मित्रांनो, आपला पक्ष हा जातीवादी नाही, हा पक्ष समाज विचार चालणार आहे. देगलूर शहराची संस्कृती आहे की देगलूर शहरामध्ये हजरत जाशिवुद्दीन रफाई दर्गा आणि हे वैकुंठवासी धुंडा महाराज हे 2 संस्थान आहेत. वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा आपल्याला मिळालेला आहे. हिंदू मुस्लिम सर्व भावभूमीचं वागतं आपण. या निवडणुकीमध्ये संधी देणं आम्हाला ह्यासाठी गरजेचं आहे की देगलूर शहराची शांतता आबाद राहिली पाहिजे. देगलूर शहरातील लोक एकमेकाशी भाईचारा राहिले पाहिजेत. देगलूर शहरामध्ये गुंडशाही दडपशाही संपली पाहिजे. या सर्व गोष्टीसाठी आम्ही आपल्यासमोर उभे आहोत. येणाऱ्या काळामध्ये विकासाच्या बाबतीत जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर आता तटकरे साहेब न आल्यामुळे जाहीरनामा प्रकाशित करायला वेळ आहे. त्यामुळे मी त्यातल्या काही गोष्टी तुम्हाला आता सांगू शकत नाही, कारण जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर त्याचं जे गांभीर्य असते ते तर पाळलं पाहिजे. तर मित्रांनो, मी परत आपल्या सर्वांना विनंती करतो की 2007 ते 2017 ईदग्याचं काम आम्ही केलेलं आहे, दर्ग्याचं काम आम्ही केलेलं आहे. शहरात भुयार गटार योजना, सूर्यजित वृत्त अभियानांतर्गत 54 कोटी आपण मंजूर केले होते. पण दुर्दैवाने 9 वर्षात योजना अजून कार्यान्वित झाली नाही. देगलूर शहराच्या योजना कार्यान्वित करण्यासाठी, त्याला पुढे नेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशिवाय दुसरा पर्याय नाही. अनेक जण सांगतात विकास आम्ही करू. काल काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा आला साहेब. काँग्रेस पक्षाला जाहीरनामा देताना माझी अशी अपेक्षा होती की आम्ही 5 वर्ष ही कामं केलं म्हणून.
आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही केली 10 वर्षाची कामं आणि भविष्यात करणारी कामं त्या दोन्हीचा लेखाजोखा दिलेला आहे. काँग्रेस पक्षानं त्याच्या जाहीरनाम्यामध्ये 5 वर्षात आपण काय दिवे लावले ते आपल्याला काही सांगितले नाही. त्यामुळे मित्रांनो, काँग्रेस पक्ष हा जातीवादी पक्ष आहे. मुस्लिम समाजाच्या अल्पसंख्याक मताचं ध्रुवीकरण करून राजकारण करून ते निवडून येतात. त्यानंतर मुस्लिम समाजाला ते काही देत नाहीत. आज आपण सर्वांना ग्वाही देतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्ता आल्यानंतर 2.5 वर्षाचं उपाध्यक्षपदी मुस्लिम समाज देण्यात येणार आहे. आमच्या पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आपल्याला तरुणांना संधी द्यायची आहे. आज आमच्याकडे बॅचलर 2 उमेदवार आहेत. म्हणजे उभा करत असताना तरुणांना संधी द्यायची जी योजना आहे त्या दादांनी सर्वात पहिले सांगितले. निवडणुकीत तिकीट देत असताना महिला पाहिजेत, मुस्लिम महिला पाहिजेत, तरुण पाहिजेत आणि त्या प्रकारे तिकीट वाटप करण्यात आलेलं आहे. साहेब, दादाने मला संपूर्ण अधिकार दिला होता उमेदवार निवडीचे आणि मी आपल्याला सांगतो, दादांनी जो माझा विश्वास टाकला आणि जो विश्वास मी पात्र ठरण्याचा प्रयत्न करेन. देगलूर शहरामध्ये सर्व समाजाचे लोक आपल्या पाठीचे आहेत. मागच्या निवडणूक पराभव झाल्यानंतर मी त्याचं आत्मचिंतन केलं, आत्मपरीक्षण केलं, प्रत्येक बुथच्या मतदाराची पाहणी केली. त्यानंतर मला ज्या काही चुका आढळून आल्या माझ्या त्या दुरुस्त करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि मित्रांनो, परत एकदा सांगतो, विकासाच्या बाबतीत आम्ही कुठेही कमी पडणार नाही, आमचा पक्ष कमी पडणार नाही. आज राज्याचा अर्थखात दादाकडे आहे. दादाचा वादा आहे आपला सर्वांचा विकास करण्याचा. मी बारामती पाहिलो, रोहा पाहिलो, असे शहरं पाहिल्यानंतर आपलं शहर त्या मार्गावर गेलं पाहिजे हे वाटतं स्वाभाविक आहे. त्यामुळं अनेक लोक माझ्या टीका करताना एकरी भाषेत बोलायचे, पण मला त्यांना एकरी भाषेत बोलायचं नाही. त्यांना 2 तारखेच्या मतदानातून आपण उत्तर द्यायचं आहे. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना परत विनंती करतो, या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार सौभाग्यवती विजयमालाताई बालाजीराव टेकाळे आणि सर्व सदस्य यांना आपण घड्याळ्या मशीनवरील बटनापुढे खटका दाबून त्यांना विजय करायचा आहे आणि विकासाचं देगलूरचं बंद पडलेलं रथ आपला पूर्वत चालू करायचं आहे आणि देगलूर शहराचा विकास मोठ्या प्रमाणात करायचा आहे. या प्रकरणी मी यावेळी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपल्या सर्वांना आश्वासित करतो की येण्या निवडणूक झाल्यानंतर आपल्या सर्वांची जी कामं आहेत ते कामं करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे पक्ष म्हणून काम करत नाही, तर एक परिवार म्हणून काम करता. देगलूर शहरातील जनतेच्या मूलभूत सुविधा देणं आमचं कर्तव्य आहे, परंतु आपल्या परिवारासोबत राहणं, आपल्या परिवाराच्या अडीअडचणी जाणून घेणं हे आमचं कर्तव्य आहे. त्यासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार विजय करा. आपण एक परिवार म्हणून काम करू. देगलूर शहराची 1 लाख लोकसंख्या आहे, 45,000 मतदार आहेत. ही आपण एक कुटुंब म्हणून वागू अशा प्रकारची ग्वाही यावेळी देतो आणि कार्यक्रमाला थोडा उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. थोड्याच वेळात तटकरे साहेब दादा येणार आहेत. तर सर्वप्रथम आता आपण काही पक्षप्रवेश करून घेऊ. मी माझा प्रस्तावित थांबतो. परत आपल्याला विनंती करतो की येणाऱ्या मंगळवारी सकाळी 7:30 ते 5:30 फक्त देगलूर शहरात घड्याळ चालली पाहिजे आणि घड्याळात मतदान झालं पाहिजे अशी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि माझा प्रस्तावित थांबतो.